नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेळकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 21 नोव्हेंबर 2021 रोजी जी टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती त्यातील पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र याचा आपण उत्तर सूची पाहणार आहोत। आपण संभाव्य उत्तर सूची पाहिली होती, पण काल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ती उत्तर सूची टाकलेली आहे। त्यांची उत्तर सूची व आपली उत्तर सूची यांच्यामध्ये किती तफावत आहे, कोणत्या प्रश्नामध्ये बदल झालेला आहे ते आपण एकदम डीप मध्ये पाहणार आहोत। म्हणजे ॲनालिसिस करता येईल की मी दिलेली संभाव्य उत्तर सूची आणि आयोगाची संभाव्य उत्तर सूची याच्यामध्ये कितीचा फरक आहे। माझ्याकडे पेपर सेट सी आहे, प्रत्येकाचा सेट वेगवेगळा आहे। ABCD असे 4 सेट होते, माझा सेट सी आहे। सी सेट मधला जो पहिला प्रश्न आहे, शिखांच्या ग्रंथ साहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत। तुमच्या पेपर सेट मध्ये हा प्रश्न कुठून सुरू होतो तिथून चेक करा, म्हणजे काय काय चूक झालेला आहे, काय काय बरोबर आहे ते आपल्याला ॲनालिसिस करता येईल। आता इथं जो बदल झालेला आहे, पररूप संधीचे उदाहरण ओळखा। प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर मी नदीमध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 दिलं होतं, तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी याचं उत्तर क्रमांक 1 दिलेला आहे, नमुजे। मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त एका प्रश्नामध्ये बदल झालेला आहे, तो आहे प्रश्न क्रमांक 8 मध्ये। आता इंग्रजीच्या बाबतीत मध्ये इथं प्रश्न क्रमांक 32 पेपर सेट सी च्या बाबतीत मी सांगतोय, डोंट साइड दोज हु ऍक्ट कॉन्ट्री ऑफ द नेशन इंटरेस्ट याचं उत्तर मी ऑप्शन क्रमांक 1 दिलं होतं, पण आयोगानं ऑप्शन क्रमांक 4 दिलेला आहे। आता हे 4 का दिलेलं आहे ते मलाही समजलं नाही। याच्यानंतर आणखीन एक जो बदल म्हणजे ऑप्शन क्रमांक चुकीचा दिलेला आहे, चूज द वर्ड ऑपोजिट मीनिंग इन द गिव्हन वर्ड याचं उत्तर मी 2 दिलं होतं, तर आयोगाने 4 हे दिलेलं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच द फॉलोइंग वेअर इज द विक्ट्री याचं उत्तर मी ऑप्शन क्रमांक 1 हे सांगितलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हेच बरोबर आहे। तर यानंतर प्रश्न क्रमांक 45 याचं उत्तर मी ऑप्शन क्रमांक 4 हे सांगितलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 हेच बरोबर आहे। त्यानंतर जो बदल आहे प्रश्न क्रमांक 46 मध्ये, शी लाइक्स द सम कलर ॲज आय डू याचं उत्तर मी कंजेक्शन म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 असं दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे। आता इथं प्रश्न 51 आहे, पेपर सेट सी मधला चूज द ऑड मॅन आउट याचं उत्तर मी ऑप्शन क्रमांक 2 दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की याचं ऑप्शन क्रमांक 4 हेच बरोबर आहे। यानंतर बदल आहे पॅसेज मधला जो प्रश्न आहे 56वा त्याच्यामधलं उत्तर आहे 3, पण मी दिलं होतं 1।
आता प्रश्न क्रमांक 60 आहे, याच्यामधलं उत्तर मी दिलं होतं ऑप्शन क्रमांक 4, पण याचं उत्तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ऑप्शन क्रमांक 2 हे दिलेलं आहे. म्हणजे इंग्लिशच्या बाबतीत प्रश्न क्रमांक 32, 34, 38, 85, 41, 51, 56, 60 असे 6-7 प्रश्नांमध्ये बदल झालेला दिसून येतो. तो तुम्ही चेक करा आणि तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. पासष्ट गेजर यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश गोष्टींवर भर दिला. याचं उत्तर मी परिणाम असं दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की गुण विशेष ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्यानंतर हा 70वा प्रश्न, याचं उत्तर मी साधक अभिसंधान दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की कारक अभिसंधान हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 71वा प्रश्न, व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडवून आणण्यासाठी डॅश डॅश अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. याचं उत्तर मी अभिसंधान दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की ते प्रशिक्षण हे उत्तर बरोबर, ऑप्शन क्रमांक 3. हा 82वा प्रश्न आहे, नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य सानिध्य या नियमानुसार मिसळत जाऊन असा जो प्रश्न आहे, याचं ऑप्शन क्रमांक मी 4 हे दिले होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे, जॉन हर्बर्ट. आता हा 88वा प्रश्न, याच्यामध्ये काय आणि याचं उत्तर असं दिलं हे अद्याप समजलं नाही. याचं उत्तर मी ऑप्शन क्रमांक 2 हे सांगितलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी ऑप्शन क्रमांक 3 हे असं याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे मानसशास्त्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रश्न क्रमांक 65, प्रश्न क्रमांक 82, प्रश्न क्रमांक 85 आणि प्रश्न क्रमांक 88 यांच्यामध्ये बदल झालेला आहे. आता तुमचं उत्तर 100% बरोबर आहे याची शाश्वती वाटत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा तुम्ही आयोगाला ईमेल पाठवून ते सांगू शकता. कारण एक मार्क महत्वाचा आहे, कारण एक मार्कावर आपलं पास नापास ठरणार आहे. आपण याच्यामध्ये पास झालो तरच आपल्याला टेट देता येणार आहे. आता सामाजिक शास्त्राच्या बाबतीत इथं 94 प्रश्न आहे, अहमदनगर जवळील भातवाडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली. याचं उत्तर मी निजामशाह व आदिलशाह दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की मुघल व निजामशाह यांच्यात झालेला आहे. हा प्रश्न बाद होईल असं मला वाटतंय, कारण हा खूप कन्फ्युजिंग प्रश्न आहे आणि इयत्ता 4च्या इतिहासच्या पुस्तकामध्ये याचं उत्तर निजामशाह व आदिलशाह असं आहे, पण इथं मुघल व निजामशाह यांनी असं का उत्तर दिले ते समजत नाहीये. आता 109वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी कान्होजी जेंदेंना त्यांच्या औषधोपचारात कोणतीही आगळीक करू नये असे सांगितले. हा म्हणजे हे कोणत्या गुणाचे उदाहरण आहे. याचं उत्तर मी रयतेची काळजी असं दिलं होतं, तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 संघटन चातुर्य असं उत्तर दिलेलं आहे. आता संघटन चातुर्य कसं असू शकतं हेच ते समजत नाहीये. याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन घेता येईल. त्यानंतरचा आहे संयुक्त अरब अमिरातात, म्हणजे 113वा प्रश्न, फिजी इस्टोनिया या देशात डॅश डॅश लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही. याचं उत्तर मी ऑप्शन क्रमांक 3 धर्मनिरपेक्षता असं दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं म्हणणं आहे की ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे.
त्यानंतर 119वा प्रश्न, याचं उत्तर मी इंग्लंड असं दिलं होतं, पण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी त्याचं उत्तर बांगलादेश असं दिलेलं आहे. आता सामाजिक शास्त्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रश्न क्रमांक 94, प्रश्न क्रमांक 109, प्रश्न क्रमांक 113 आणि प्रश्न क्रमांक 119 अशा 4 प्रश्नांमध्ये उत्तर सूचीमध्ये बदल झालेला आहे. तो तुम्ही चेक करून घ्या आणि तुमचं म्हणणं काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता जी आयोगाने उत्तर सूची दिलेली आहे त्याच्यानुसार तुम्हाला किती मार्क पडले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आज रात्री आपण 8:30 वाजता ऑनलाईन येणार आहोत. टीईटीच्या बाबतीत डिस्कस करणार आहोत, कुणाला किती मार्क पडले, आता नंतर काय करायचं, याच्यानंतर आपल्याला काय करता येईल, जे उत्तर चुकलेलं आहे त्याच्या बाबतीत काय करता येईल, ते सर्व आपण आज रात्री 8:30 वाजता डिस्कस करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आज रात्री 8:30 वाजता ऑनलाईन यायला विसरू नका. आणि तुर्तास जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.